युवा मोर्चा नवी मुंबई जिल्हा सरचिटणीस आज आपल्या सगळ्यांना हे सांगू इच्छितो की दिघा बाबा मंदिरासमोर दिघामध्ये मेन हायवेवर एक बस स्टॉप होता. इकडे या तुम्हाला दाखवतो. एक बस स्टॉप होता, तिथे लोक यायची. हा रोड पण एक्सपांड आहे, व्यवस्थित केलेला आहे सगळं. आज हा बस स्टॉप हलवले आहे. मी याच्याबद्दल कोणीही प्रतिक्रिया दिलेली नाही. ठीक आहे, मी या बसस्टॉपच्या इकडे शौचालय बांधण्याची मागणी केलेली, नीटवाली मागणी मी केलेली. लोकांना सोयी होत होत्या व्यवस्थित, आणि इथं अनधिकृत गाड्या पण पार्किंग होतात, त्याबद्दल पण मी तक्रार केलेली आहे सगळ्यांना. आता याच्यामध्ये कोणाचा हात आहे, यात कोण इन्व्हॉल्व आहे, त्याची चौकशी व्हावी. सन्माननीय आयुक्त साहेब, महापौर साहेब, तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री यांना सगळ्यांना माझी एकच मागणी आहे का लोकांना सोयीसाठी जर एखादा बसस्टॉप उभा राहतो, त्या बसस्टॉपला कोणाची अडचण आहे, कोणाला त्रास झाला आहे, कोणाची ॲडव्हान्स बंद झाली आहे, कोणा सबसिडी बंद झाली आहे, अशातला काय प्रकार असेल ती चौकशी करण्यात यावी आणि संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात यावा. काय आणि हे लोकांसाठी चांगल्यासाठी व्यवस्थितपणे चांगली दिलेली तिथून का हलवण्यात आला ते. त्याचा मी पालिकेला परिवहन विभागाला विचारणा केल्यानंतर मला कुठलाही उत्तर भेटलेला नाही आहे. संबंधित जे ठेकेदार असतात, जे आणणारे असतात, त्यांना पण विचारलं, त्यांना काहीच माहिती नाही याच्याबद्दल. तुम्हाला दाखवतो, हा मेन हायवे आहे, हा दिघा बाबा मंदिराचा जागृत देवस्थान आणि एकदम पुरातन काळाचा हा मंदिर आहे. त्यानंतर हा पूर्ण रोड आहे, रोडच्या एकदम बाजूला असलेला हा बस स्टॉप. याची कोणाला अडचण झाली, या सगळ्या प्रकाराचा मी भारतीय जनता युवा मोर्चातर्फे नवी मुंबईतर्फे निषेध करतो. आणि जे काही संबंधित अधिकारी असतील त्यांनी लवकरात लवकर इकडे परत बस स्टॉप पुनर्स्थापित करावा अशी विनंती करतो. जय हिंद, जय भारत.